बालवयातच चोरीचे धडे गिरवलेल्या 4 चोरट्यांनी साक्री शहरातील एका पेट्रोल पंपाचं कार्यालय फोडल्याचं समोर आलंय। या चोरी प्रकरणानंतर अवघ्या काही तासात डिचोली पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत। यातील 3 जण आता सज्ञान झाले असून एकटा अद्याप अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याला मेर्शीतल्या सुधारगृहात पाठवण्यात आले। डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्री शहरात सुनील पर्वतकर यांच्या मालकीचा कृष्णा पेट्रोल पंप आहे। याच पंपाचं कार्यालय चोरट्यांनी रविवार 28 डिसेंबर रोजी पहाटे 5:50 फोडलं होतं। यावेळी चोरट्यांनी कार्यालयातील 9,000ची रोकड आणि CCTV फुटेज असलेला DVR पळवला होता। या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर डिचोली पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र गतिमान केली। रात्रीची ठिकठिकाणी गस्त सुरू केली। हीच गस्त चालू असताना एके ठिकाणी 4 तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळले। त्यांच्याकडे होंडा डिओ दुचाकी होती। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता ती चोरांचीच गँग असल्याचं निष्पन्न झालं। यामध्ये म्हापशाच्या पेढे भागात राहणारे 18 वर्षांचे करई शिरोडकर आणि भुवन टिळकराज पिल्लई तसंच 19 वर्षांचा महेश शिवशेट्टी यांना पोलिसांनी अटक केली। तर त्यांच्यासोबत एक अल्पवयीन चोरटा होता, त्याला सुधारगृहात पाठवून देण्यात आले। दरम्यान हे संशयित म्हापसा, कोलवाळ आणि इतर भागांमध्ये दुकानं फोडायचे आणि दुचाक्या चोरायचे। तसंच महाराष्ट्रातील बांदा आणि कुडाळ भागात देखील त्यांनी अनेक गुन्हे केले आहेत। हे सर्वजण अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात वावरत असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।